मराठी चित्रपटसृष्टीत सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे। नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी देखील हा वारसा जपला। आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील अशा काही खास कुटुंबांबद्दल माहिती सांगणार आहोत। या कुटुंबातील तब्बल 3 पिढ्यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावले। चला तर व्हिडिओ सुरू करूया। राजशेखर कुटुंब। बेरकी नजर, करारी आवाज यामुळे प्रसिद्ध असणारे खलनायक म्हणजे राजशेखर। आपल्या खलनायकी अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या। जनार्दन भूतकर हे त्यांचे मूळ नाव। सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी राजशेखर हे टोपण नाव वापरलं। पुढे त्यांच्या पिढ्यांनी हेच नाव कायम ठेवलं। राजशेखर यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा स्वप्नील राजशेखर पुढे चालवत आहेत। त्यांनी 50हून अधिक चित्रपटात काम केले। तसेच अनेक मराठी मालिका त्यांनी गाजवल्या आहेत। स्वप्नील राजशेखर यांना कृष्णा नावाची मुलगी आहे। ती देखील अभिनय क्षेत्रात काम करते। कृष्णा राजशेखर हिने वडील स्वप्नील राजशेखर यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे। तिने हिमालयाची सावली या नाटकात तर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत काम केले। अशा प्रकारे राजशेखर यांच्यापासून चालत आलेला अभिनयाचा वारसा आज त्यांची 3री पिढी पुढे नेत आहे। देव कुटुंब। राजबिंडे आणि रुबाबदार अभिनेते रमेश देव यांनी कित्येक वर्ष मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती। मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचे आदराने नाव घेतलं जातं। त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 180हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत। त्यांचे संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे। त्यांची पत्नी सीमा देव या सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या। शिवाय त्यांची 2 मुलं देखील सिनेसृष्टीमध्ये कार्यरत आहेत। त्यांचा एक मुलगा अभिनय देव दिग्दर्शक आहे, तर दुसरा मुलगा अजिंक्य देव मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आहे। अजिंक्य देव यांनी गेल्या 40 वर्षात अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले। आता अजिंक्य देव यांचा मुलगा आर्य देव सुद्धा कला क्षेत्रात कार्यरत आहे। आर्य देव ह्याने थोडं तुझं थोडं माझं या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं। तसेच त्याने द सर्जिकल स्ट्राईक, ब्लॅकमेल या हिंदी चित्रपटांसाठी आणि 24 या गाजलेल्या वेबसिरीजसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे। अशा प्रकारे देव कुटुंबांची 3री पिढी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे। जोग कुटुंब। अभिनेत्री शांता जोग यांच्यापासून सुरू झालेला या कुटुंबाचा सिनेप्रवास आजपर्यंत चालू आहे। 1950 ते 1975 या काळात शांता जोग यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या। शांता जोग यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा अभिनेते अनंत जोग हे पुढे चालवत आहेत। अनंत यांनी मराठीसोबत हिंदी सिनेमातही स्मरणीय काम केले। त्यांची पत्नी उज्ज्वला जोग सुद्धा अभिनेत्री आहेत। अनंत जोग आणि उज्ज्वला जोग यांच्याप्रमाणे त्यांची मुलगी क्षिती जोग हिने सुद्धा सिने इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले। क्षिती जोग हिने मराठी व हिंदी मालिका तसेच कित्येक चित्रपटांमध्ये काम केलं आहे। अशा प्रकारे जोग कुटुंबांची 3री पिढी मराठी सिने क्षेत्रात कार्यरत आहे। कुलकर्णी कुटुंब। मराठी सिनेमात चरित्र अभिनेत्याचे रोल साकारणारे जयराम कुलकर्णी सर्वांच्या परिचयाचे आहेत। अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या। महेश कोठारेंच्या अनेक सुपरहिट चित्रपटात पोलिसांच्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही त्यांची सून आहे। मृणाल या राजमाता जिजाऊंच्या भूमिकेसाठीही खूप प्रसिद्ध आहेत। राजा शिवछत्रपती या मालिकेपासून ते फर्जत, पावनखिंड या चित्रपटातही त्यांनी जिजाबाईंची भूमिका साकारली आहे। आता मृणाल कुलकर्णीचा मुलगा विराजस सुद्धा अभिनय क्षेत्रात आला आहे। विराजस याने सुभेदार, माधुरी, हॉस्टेल डेज या सिनेमात तर माझा होशील ना या मालिकेत काम केले। अशा प्रकारे कुलकर्णी कुटुंबांची 3री पिढी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। भडभडे लागू कुटुंब। 1950 ते 60 च्या दशकात अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांनी अनेक सिनेमे गाजवले होते। अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी कधी विनोदी आणि कधी हास्य सासूच्या भूमिका रंगवल्या होत्या। पुढे त्यांची मुलगी रीमा लागू सुद्धा अभिनय क्षेत्रात आल्या। रीमा यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले। हिंदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका गाजल्या। तसेच अनेक हिंदी मालिकांतून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। त्यांनी अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न केलं। नंतर रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी हिने सुद्धा आपल्या कुटुंबाचा अभिनयाचा वारसा जपला। मृण्मयी लागू यांनी बयो, साच्यात घरात,
मुक्काम पोस्ट लंडन आणि दोघा तिसरा आता सगळं विसरा या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गोखले कुटुंब भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली सिने अभिनेत्री म्हणजे दुर्गा कामत. मोहिनी भस्मासूर या चित्रपटात त्यांनी काम केलंय. या सिनेमात त्यांच्याबरोबर कमलाबाई गोखले या त्यांच्या मुलीने देखील काम केलं होतं. पुढे कमलाबाई यांनी 40पेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं. पुढे कमलाबाई गोखले यांचा मुलगा चंद्रकांत गोखले यांनीही चित्रपट क्षेत्रात नाव कमवलं. चंद्रकांत यांनी जवळजवळ 70 मराठी व 15 हिंदी चित्रपटात चरित्र नायकाच्या भूमिका रंगवल्या. त्यानंतर चंद्रकांत गोखले यांचा मुलगा विक्रम गोखले यांनीही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर विक्रम गोखलेंनी अधिराज्य केलं. त्यांची साकारलेली प्रत्येक भूमिका मराठीच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या मनातही अगदी खोलवर रुजली आहे. अभिनयाचे जिवंत विद्यापीठ म्हणून ते ओळखले जायचे. दुर्गाबाई कामत यांच्यापासून सुरू झालेला या कुटुंबाचा अभिनय प्रवास सलग 4 पिढ्या चालू होता. देशमुख कुटुंब ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांनी सीमांत या नाट्य निर्मिती संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकांचे प्रयोग केले. रायगडाला जेव्हा जाग येते, येथे ओशाळा मृत्यू, ही श्रींची इच्छा, कुर्या सदा टिंगलम, जावे प्रेमाच्या गावा ही त्यांची नाटकं गाजली. पुढे त्यांची मुलगी रुजुता देशमुख हिने सुद्धा अभिनय क्षेत्र निवडले. एक गाडी बाकी अनाडी चित्रपटात बाल कलाकार म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर रुजुता यांनी मोजक्या चित्रपटात काम केलं आहे. मात्र गेली 20 वर्ष त्यांनी अनेक सुप्रसिद्ध मालिकांमध्ये अविरत काम केलं आहे. आता रुजुता यांची मुलगी साजेली सुद्धा अभिनय क्षेत्रात आली आहे. तिने नुकत्याच आलेल्या एप्रिल मे 99 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. अशा प्रकारे अविनाश देशमुख यांच्यापासून चालत आलेला अभिनयाचा हा वारसा आता त्यांची मुलगी आणि नात पुढे चालवत आहेत. कर्नाटकी बेडे कुटुंब मराठी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या प्रमुख छायाचित्रणकारांमध्ये वासुदेव कर्नाटकी यांचा समावेश होतो. त्यांनी 1925 पासून अनेक चित्रपटांचे छायाचित्रण केले. पुढे त्यांचा मुलगा अरुण कर्नाटकी यांनी सुद्धा सिनेमा क्षेत्रात काम केलं. अरुण कर्नाटकी यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिका बजावल्या. अरुण कर्नाटकी यांचा विवाह अभिनेत्री लता अरुण यांच्याबरोबर झाला. पुढे अरुण आणि लता या दाम्पत्याला प्रिया नावाची मुलगी झाली. तिनेही आपल्या कुटुंबाच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवला. प्रिया अरुण म्हणजेच प्रिया बेडे गेले अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. मराठी सिनेमाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी त्यांचे लग्न झाले. प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना स्वानंदी आणि अभिनय नावाची 2 मुले झाली. या 2 मुलांनी देखील आपल्या कुटुंबाचा वारसा जपला आहे. अभिनय बेर्डे याने ती सध्या काय करते, रंपाट, अशी ही आशिकी, मन कस्तुरी रे, बॉईज 4, सिंगल आणि बांबू अशा चित्रपटात काम केलं आहे. तर स्वानंदी बेर्डे हिने मन येड्यागत झाले या सिनेमात आणि धनंजय माने इथेच राहतात का या नाटकात काम केलं. अशा प्रकारे वासुदेव कर्नाटकी यांच्यापासून सुरू झालेला हा कलेचा वारसा त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनी जपला आहे. कोठारे कुटुंब महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे देखील रंगकर्मी होते. नोकरी सांभाळत त्यांनी अनेक नाटकात कामं केली. झुंजारराव नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. दे दणादण या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अंबर यांचे पुत्र महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. लहानपणापासूनच त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं. पुढे धूमधडाका या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून काम करायला सुरुवात केली. माझा छकुला या आपल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी आपला मुलगा आदिनाथ ह्याला संधी दिली. शिक्षण पूर्ण झाल्यावर आदिनाथ कोठारे ह्याने सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून करिअर म्हणून मनोरंजन क्षेत्र निवडलं. आदिनाथ कोठारे हा मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. पाणी या सिनेमाद्वारे तो सुद्धा दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. अशा प्रकारे कोठारे कुटुंबाच्या 3 पिढ्यांनी मनोरंजन क्षेत्रात नाव कमवलं आहे. पिळगावकर कुटुंब सचिन पिळगावकर यांच्या वडिलांचं नाव शरद पिळगावकर असे होते. त्यांनी निर्माते म्हणून अनेक चित्रपट बनवले. त्यात अष्टविनायक, हा माझा मार्ग ऐकला, चोरावर मोर, अपराध या सिनेमांचा समावेश होतो. शरद यांनी आपल्या 5 वर्षाच्या मुलाला सचिनला घेऊन हा माझा मार्ग ऐकला हा चित्रपट बनवला. या चित्रपटातून सचिन पिळगावकर यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.
त्यानंतर सचिन यांनी मागे वळून पाहिलं नाही। आज 50 वर्षापेक्षा जास्त काळ अभिनेते, दिग्दर्शक, गायक, निर्माते म्हणून ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत। त्यांनी आपल्या प्रचंड मोठ्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आणि त्यात अभिनय सुद्धा केला। त्यांनी अभिनेत्री सुप्रिया सबनीस यांच्याशी लग्न केलं। आता त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। सध्या श्रिया हिंदी चित्रपट, टीव्ही शो आणि वेबसिरीजमध्ये काम करत आहे। आपल्या अभिनयाने श्रियाने कमी कालावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। अशा प्रकारे पिळगावकर कुटुंबाची तिसरी पिढी मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे। तर ही होती काही खास कुटुंबे ज्यांच्या 3 पिढ्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे। या लिस्टमध्ये कोणते कुटुंब राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।